जॉबवरती माझ्या बरेच लोक म्हणजे नाही का ऑन द स्पॉट फायर केलेत. त्यांचे बरेच रिझन होते, काही वेगवेगळे रिझन होते, त्याच्यामुळे त्यांना फायर केलं. तर नमस्कार मित्रांनो, खूप खूप म्हणजे खूप दिवसापासून व्हिडिओज वगैरे नाही आहेत. लाँग व्हिडिओ तर अजिबात नाही आहे. शॉर्ट व्हिडिओ आहेत, पण लाँग व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण काही दिवस बंद होत होते. आता टाकायला सुरू करणार आहे. तर कसे आहेत तुम्ही? आणि लाँग व्हिडिओ तर आता येत राहतील डेलीमध्ये. सीन असा आहे की थोडंसं इश्यू चालू होता, म्हणून लाँग व्हिडिओ आणि काही दिवस शॉर्ट व्हिडिओ पण बंद होत्या. आणि तर सीन असं आहे की मध्ये तुम्हाला बोललो होतं की बाहेर जाणारे वगैरे, पण ते बाहेर जायचं तर काय पॉसिबल झालं नाही. पण सीन असा आहे की आत्ता सध्या जी सिच्युएशन आहे, म्हणजे जॉबवरती वगैरे म्हणा किंवा XYZ काही पण जी आत्ता लाईफमध्ये चालली, त्या सिच्युएशनमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत की जॉबवरनं म्हणजे एक गोष्ट सांगायची, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. तर सीन असा होता की जॉबवरती माझ्या बरेच लोक म्हणजे नाही का ऑन द स्पॉट फायर केलेत. त्यांचे बरेच रिझन होते, काही वेगवेगळे रिझन होते, त्याच्यामुळे त्यांना फायर केलं. आणि माझं असं आहे की मी तर नाही आहे, म्हणजे फायर वगैरे काय झालो नाही मी, म्हणजे काढून वगैरे नाही टाकलं. तर मॅनेजरला माहिती आहे, आणि तसली काही आपली बाकीच्या गोष्टी वगैरे नाहीत की काढून टाकते की काय. अशा काम वगैरे ठीक चालू आहे आपलं. आणि मॅनेजरला पण माहिती आहे आपल्याला, फॅमिली वगैरे 2 मुली वगैरे येतं, त्या गोष्टी सगळं माहिती आहे मॅनेजरला. त्याच्यामुळे मॅनेजरने काही काढलं वगैरे नाही. पण सिच्युएशन अशी आहे की मॅनेजरच भीतीमध्ये की आईला मलाच नाही काढून टाकावं. म्हणून सगळे आमच्या ऑफिसमधले जवळपास सगळे लोक जॉब सर्चिंगमध्ये आहेत. कोणी क्लासेस वगैरे करते, अशी सिच्युएशन आहे. मग ह्या सिच्युएशनमध्ये मी थोडंसं कन्फ्यूज झालो. म्हणलं यार करू तरी करू काय, कारण सपोज जॉब गेला तर एका व्यक्तीला खूप जास्त काळजी असते. म्हणजे ऑफिस म्हणजे घरातला करता धरता व्यक्ती ना. सपोज मी एका फॅमिलीला हे करतो, म्हणजे माझ्या फॅमिलीला फीड करतो आहे. तर माझी एक जबाबदारी आहे की मी फॅमिलीला फीड करणं. पण सीन असा आहे की जर जॉब गेला तर करायचं काय. मग आता माझ्याकडे भरपूर असं आहेत, मी बरेच कामं केलेली आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, दुसरं जॉब पण भेटेल. पण त्याच्यासाठी ऑन द स्पॉट गेलं तर काय करता. माझ्यावरती अशी लोड पण नाही की फ्लॅट घेतला आहे, त्याचा EMI द्यायचा आहे 50,000, असलं काही नाही आपलं. त्याच्यामुळं काही करतोय आणि खातोय आपला, असा सीन आहे. तर तुम्हाला लोकांची भरपूर सपोर्ट पण भेटतो, त्यामुळं चांगले दिवस चाललेत. आणि सीन असा आहे की आत्ता सध्या मी काय केलं आहे, थोडंसं टेन्शन आलं, म्हणून मी ऑन द स्पॉट जाऊन रिक्षा घेतली. आता रिक्षा घेतली का, तर जॉब गेला तर आपली रिक्षा चालू, आणि जरी नाही गेला तर जॉबवरनं आल्यानंतर रिक्षा चालू. तर हा असा सीन झाला आहे. आणि आता घेतली, चालवतो आहे वगैरे, चांगलं वाटते. पण सीन असं होतं की लय बिझी झालं आहे शेड्यूल, खूपच जास्त. म्हणजे व्हिडिओज बनवता येईना, काहीच व्हायना. ऑफिसवरनं आलो की कामाला जातो आहे रिक्षावरती, कारण की रिक्षा पण अशी काही लई कॅश पीसमध्ये घेतली नाही असं. त्याच्यासाठी पण आम्हाला म्हणजे EMI घेतली मी रिक्षा. तर मग डाऊन पेमेंट वगैरे हे भरून घेतली. तर सिच्युएशन अशी की मग आता ते पण करणं गरजेचं आहे, हे पण करणं गरजेचं आहे, आणि व्हिडिओज पण बनवायचे आहेत, कारण की व्हिडिओज बनवणं माझी आवड आहे. आता इथून पुढे व्हिडिओजमध्ये राजश्री तर नसणार आहे, मीच असणार आहे शक्यतो. व्हिडिओजमध्ये शक्यतो मीच असणार आहे. राजश्रीच थोडंसं ती कमबॅक करणार आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने येणार आहे ती. आत्ता सध्या तर काही येणार नाही ती. सध्या तिला ब्रेक दिला आहे. तिचं थोडंसं मेंटल प्रेशर खूप जास्तच वाढलेलं आहे तिला, त्यामुळे ती काही येणार नाही. आणि माझं पण थोडंसं म्हणजे फ्रस्ट्रेशन वाढलं तिचं थोडक्यात, त्याच्यामुळं. आणि थोडंसं शांतता पाहिजे तिला, त्यामुळे तिने व्हिडिओमधनं संन्यासच घेतला थोडा, काही दिवसासाठी. काही दिवसानंतर येईल ती. पण माझं आपली कंटिन्यू चालू ठेवणार आहे व्हिडिओज वगैरे. तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला सपोर्ट करावं, साथ द्यावी, इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू राहतील. काही कमेंट म्हणजे काही वाटत असेल सजेशन द्यायचं तर मला कमेंटमध्ये बिलकुल सजेशन द्या. त्या पद्धतीवर म्हणजे त्या गोष्टीवरती मी विचार करेन नक्कीच. थँक्यू.